नमस्कार प्रेक्षकांनो. तर आता या ठिकाणी वॉर्डन मॅडम छान तयार झालेले असतात, या घराची मालकीन झालेले असतात. तर स्वानंदी आणि वॉर्डन मॅडम यांना प्रॉपर्टीचा हिस्सा केलेला असतो. तर आता या ठिकाणी संचिता आणि शालिनी कामं करत असतात. तर आता संचिता आणि शालिनींना कामवाली बाई बनून नोकराण्या बनून गेलेल्या असतात. तर आता वॉर्डन मॅडम टाळ्या वाजवतात आणि तोपर्यंत संचिता येते आणि म्हणते, बाईसाहेब हाक मारली का तुम्ही? काय करत होतीस? टाइमपास करत होतीस ना? असं त्या आता संचिताला म्हणत असतात. तर मागून आता शालिनी सुद्धा पळत पळत येते, ती सुद्धा गुपचाप ऐकत असते. आनंदी म्हणते, कामचोर आहेत या दोघी, यांना काम नाही जमलं ना तर यांना दोघींना घराच्या बाहेर काढूया आता, असं स्वानंदी म्हणत असते. तर आता संचिता आणि शालिनी म्हणते, नाही नाही बाईसाहेब आम्हाला काढू नका कामावरनं, असं त्या विनवण्या करत असतात. तर संचिताला तिचे हाल दिसत असतात, तर शालिनीला सुद्धा तिचे हाल दिसत असतात. कारण आता आपले सरपोतदार साहेब तर या दोघींकडनंच असतात, त्यांचा काही प्लॅन असतो. तर आता ते वॉर्डनकडून आणि स्वानंदी आणि मनीकडूनच असतात. ते म्हणतात, माझी फॅमिली आहे त्याच्यामुळे मी त्यांना मान सन्मान जितका शालिनीला दिलाय तेवढाच नीलमला सुद्धा देईल, असं तो आता सरपोतदार बोललेला असतो. तर आता इकडे किचनमध्ये संचिता आलेली असते नाश्ता पाणी करण्यासाठी. तेव्हा आता स्वानंदी सुद्धा आलेली असते. तेव्हा आता संचिता स्वानंदीला खूप काही काही बोलत असते, म्हणत असते की काय ग ही प्रॉपर्टी तुझी होणार आहे का? हे सगळं तुझं वैभव आहे का? तर तू या घरची आधी नोकराणी होतीस, मी या घरची सून आहे, तू काही मोठी सून असली म्हणून का हे सगळं तुझं थोडीच आहे? तेवढ्यात आता सरपोतदार साहेब हे ऐकतात आणि म्हणतात, संचिता तुझ्यामध्ये आणि स्वानंदीमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. कारण तू वाईटाशी कधीच चांगली वागू शकत नाही आणि स्वानंदी वाईटाशी कधीच वाईट वागू शकत नाही. इथेही संचिता आता खूप मोठी तोंडावर पडलेली असते.